या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची करंट अफेअर बघणार आहोत. बघा, जे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन विचारले जातील. खूप महत्त्वाचे असे क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. हा आपला पार्ट 1 आहे. ठीक आहे. बघा, पहिला क्वेश्चन आहे, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन दिले तुम्हाला. चला आन्सर कमेंट्स मध्ये सांगायचं. डी गुकेश, विश्वनाथ आनंद, गॅरी कार्यकर्ते, डिंग लेरे. काय येणार आहे आन्सर? डी गुकेश. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे? चला आन्सर सांगा कमेंट्स मध्ये. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंट्स मध्ये सांगायचं. तर 2 त्याच्या पुढे त्याचं आन्सर सांगायचं. काय येणार आहे? भारत. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणजे 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? कसला? तर टाइम मासिक पर्सन ऑफ द इयर 2024. तो कोणाला जाहीर झाला? डोनाल्ड ट्रम्प. क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली? कोणती? तर मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. काय येणार आहे आन्सर? नवी दिल्ली. ठीक आहे. नेक्स्ट, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? बघा, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क, ठीक आहे, कंट्री डेस्क विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? तर कोणत्या? चला आन्सर द्या. महाराष्ट्र. ओके. नेक्स्ट, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? बघा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी तो कोणाची झाली? रवी अग्रवाल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली? पहिल्या महिला, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मुख्य सचिवपदी निवड झाली. चला आन्सर द्या. काय येणार आहे आन्सर? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? चला हा होमवर्क, याचा आन्सर सर्वांनी द्यायचे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला? बघा, कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला. तो कोणाला जाहीर झाला? ऑप्शन नंबर 2, डॉक्टर सत्या पुरेचा. त्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले आहे? तर कोठे केले? चला आन्सर द्या. नवी दिल्ली.